राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप होतोय। दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावरती त्यांची जाहीर सभा पार पडते। प्रथमच राहुल गांधी दादरमध्ये जाहीर सभा घेत आहेत आणि या सभेला अलोट गर्दी जमली आहे। राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला मवियातील बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली। यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एम के स्टॅलिन यांनी सभेला उपस्थिती लावली। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राहुल गांधींच्या सभेला उपस्थिती लावली। आज मुंबईमधील शिवाजी पार्कवरती राहुल गांधींची सभा पार पडते। एम के स्टॅलिन आणि फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणाने राहुल गांधींच्या सभेला सुरुवात झाली। पुढचं सरकार आपलंच, केंद्रामध्ये पुढील सरकार इंडिया आघाडीचं असेल असा विश्वास त्यांनी यावेळेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी व्यक्त केला। इंडिया आघाडीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांनी जनसंबोधन केलंय। सोबत असो वा नसो आपण एकत्र लढलं पाहिजे असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या सभेतून सर्वपक्षीय नेत्यांना केलंय। शिवतीर्थावरील इंडिया आघाडीच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गप्पा मारताना दिसून आले, तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जवळजवळ बसल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या। भाजप एक फुगा आहे ज्यामध्ये आम्हीच हवा भरली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती निशाणा साधलाय। जे लोक पक्ष सोडून गेले ते भीतीमुळे गेलेत अशी टीका नाव न घेता राहुल गांधी यांनी अशोक चव्हाणांवरती केली। 56 इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधलाय। भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, मात्र लग्नासाठी 10 दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झालं। मग देशात इतर ठिकाणी विमानतळ बांधायला एवढा वेळ का लागतो असा सवाल राहुल गांधींनी सभेतून विचारलाय। ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत। विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही असा आरोप राहुल गांधींनी केला। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर संबोधणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिवतीर्थावरती पायघड्या घालणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पाहून आज समस्त हिंदूंना अतीव वेदना होत आहेत असा हल्लाबोल मनीषा कायंदे यांनी केला। नंदुरबारमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळालाय। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमशा पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, तर पाडवींच्या सोबत इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय। आमशा पाडवींचं शिवसेनेत येणं हे केवळ ट्रेलर असून रोज नवे धमाके होणार असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी पाडवींच्या पक्षप्रवेशावेळी केलं। माझ्या आदिवासी भागातील विकासासाठी मी शिंदेंच्या सोबत आलोय, मी शिंदेंच्या सोबत जावं अशी माझ्या मतदारसंघातील जनतेची अपेक्षा होती अशी प्रतिक्रिया प्रवेशानंतर आमदार पाडवींनी दिली। 2.5 वर्षात मी पुन्हा आलो, मात्र 2 पक्षांना फोडून आलो असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान केलं। उद्धव ठाकरेंनी मुंबईत 25 वर्ष फक्त सत्ता उपभोगली अशी टीका फडणवीसांनी केली आहे, तर ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा सवाल सुद्धा फडणवीसांनी यावेळेला उपस्थित केला। राजकारण्यांच्या नातेवाईकांनी राजकारणात यावं, मात्र आपल्या सामर्थ्यावरती यावं असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय, तर सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणं म्हणजे घराणेशाही असं वक्तव्य करत फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरी पक्षासाठीचे निर्णय अजूनही गांधीच घेतात अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर केली। अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। ठाकरेंकडे सध्या 7 आमदारांचं संख्याबळ आहे, त्यातील 3 आमदारांचा कार्यकाळ हा जून आणि जुलैमध्ये संपतो। बारामतीत महायुतीची समन्वय बैठक पार पडली। या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील 16 पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। मविया वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देण्यास तयार आहे, मात्र मवियाच्या 4 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळलाय। 4हून अधिक जागा देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मवियाकडे केली। लोकसभेत एनडीए 200 पार सुद्धा जाणार नाही असा घणाघात संजय राऊतांनी केलाय, तर मोदींना जनता गुजरातला पाठवेल अशी टीका सुद्धा राऊतांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा नाही अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली।
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे। मुख्यमंत्री पदावरती असणाऱ्या व्यक्तीने अशी वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली। वसंत मोरे महाविकास आघाडीमध्ये येत असल्यास त्यांचं स्वागत आहे, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। वसंत मोरे मनसेमधून बाहेर पडले असून ते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। महायुतीचं जागा वाटप येत्या 24 तासात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा दिल्लीचा दौरा रद्द केल्याची माहिती आहे। भाजप नेते चंद्रकांत पाटील अजित पवारांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। यावेळेला रुपाली चाकणकर सुद्धा उपस्थित होते। अमरावतीत नवनीत राणांविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे। खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्याला घरी बसवणार असा निर्धार आंबेडकरी नेत्यांनी केला। खासदार नवनीत राणांनी कमळ चिन्हावरती लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच असं नवनीत राणांनी भाजप पक्षप्रवेशावरती म्हटलंय। शिंदेच्या सेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभा अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावरती लढण्याची शक्यता आहे। लवकरच आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र निवडणुकीपूर्वीच मुरलीधर मोहोळ यांचे खासदारपदी निवड झाल्याचे बॅनर्स लावण्यात आले, तर दुसरीकडे मवियाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। मुळशी तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली। मुळशी तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळेला घरोघरी तुतारी चिन्ह पोहोचवायला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। मुळशी तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळेंचे बॅनर्स लावण्यात आले। त्या बॅनर्सवरती निलेश लंके यांचाही फोटो छापण्यात आला। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना भाजपाकडून विरोध होतोय, तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदार सुनील शेळकेंनी नरमाईची भूमिका घेतली। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये 2 महिला प्रतिस्पर्धी समोरासमोर उभ्या ठाकणार असल्याची शक्यता आहे। महायुतीकडून आमदार श्वेता महाले तर मवियाकडून जयश्री शेळके उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी उमेदवारीवरती प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो उमेदवार असेल असं काम करू, असं आंबेकर म्हणाले। सोलापूर लोकसभेसाठी भाजप आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। सातपुतेंना पक्षाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे, तर दुसऱ्या यादीमध्ये राम सातपुतेंचं नाव येण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे। बालाजी कल्याणकर हे देगाव इथे लग्न कार्यासाठी निघाले असताना वाटेत मराठा आंदोलकांकडून त्यांची गाडी फोडण्यात आल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे उद्या आणि परवा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे। त्या दौऱ्यादरम्यान हिंगोलीत 5 सभा देखील घेणार आहे। हिंगोलीत उद्या उद्धव ठाकरेंच्या 3 जनसंवाद सभा होणार आहेत। जनसंवाद सभेच्या नियोजनासाठी कळमनुरीत ठाकरेंच्या सेनेची बैठक पार पडली आहे। संभाजीनगरच्या क्रांती चौकात अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केलंय। आव्हाडांनी निळ्या रंगाचं मफलर गळ्यातून काढत आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। माढ्यात मंत्री गिरीश महाजनांना मोहिते पाटलांच्या समर्थकांनी घेराव घातलाय, सोबतच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातून मराठा समाजाकडून 1000हून अधिक अर्ज दाखल केले जाणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचा लढा सुरू आहे। निलेश लंकेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देता सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवरती निशाणा साधलाय। निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं आणि त्याचं वास्तविकतेमध्ये रूपांतर होणं यात फरक आहे, अशी टीका सुजय विखेंनी केली। या बातम्यांचा बुलेटिनवर इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।